सैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज तुम्हा सर्वांशी लोकसभेच्या एका अशा मतदारसंघाविषयी मला चर्चा करायची आहे ज्या मतदारसंघाकडे सर्वांच्याच नजरा अशा टिकलेल्या असतात, सर्वांचेच कान असे वटारलेले असतात की ह्या मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललंय। कारण लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये या गलिच्छ राजकारणाची सुरुवात, या गद्दारीची सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती आहे ठाण्यामधनं। त्यामुळे आज तुम्हा सर्वांशी मी ठाणे लोकसभा मतदारसंघ याविषयी चर्चा करणार आहे। आज तशी गोष्ट देखील घडली। ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून रवी फाटकांचं नाव चर्चेमध्ये येते, रवींद्र फाटकांचं नाव चर्चेमध्ये येते। त्यामुळे तुम्हा सर्वांना ठाणे लोकसभा मतदारसंघाचं गणित आज मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो आणि ह्या गणितानंतर रवी फाटकांच्या बाबतीत नेमकं काय घडणार आहे भविष्यामध्ये, 2-3 महिन्यानंतर नेमकं काय घडणार आहे याचा अंदाज तुम्हा सर्वांना येईल। लक्षात घ्या, ठाणे लोकसभा मतदारसंघ खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा हा ठाणे जिल्हा, ज्या ठाणे जिल्ह्याने शिवसेनेला सर्वप्रथम सत्ता दिली, या ठाण्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना वाढली, रुजली, फुलली। सबंध ठाणे जिल्हा असेल म्हणजे पूर्वीचा संपूर्ण ठाणे जिल्हा पालघर सहित त्यावेळेस विधानसभेच्या जवळपास 18 जागा या ठाण्यातनं जायच्या। आता विचार करा, दिघे साहेबांचा हा ठाणे जिल्हा, बाळासाहेबांचा हा ठाणे जिल्हा हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला होता। या ठाण्यामध्ये कशी शिवसेना संपत चालली होती। एकनाथ शिंदे ज्यावेळेस ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते त्यांनी कसा हा ठाणे जिल्हा 18 विधानसभांवरून 2 ते 2.5 विधानसभांपर्यंत घेऊन आले, अशा प्रकारे एक शिवसेनेचा ऱ्हास करत आले होते। आणि हे स्वतःला म्हणतात आम्ही ठाण्यामध्ये शिवसेना वाढवली। यांनी ठाण्यामध्ये शिवसेना नाही वाढवली, यांनी ठाण्यामध्ये जर वाढवले असेल तर आपले लाभार्थी, आपले कार्यकर्ते, स्वतःचे मोजके कार्यकर्ते वाढवले, स्वतःचे लाभार्थी कॉन्ट्रॅक्टर वाढवले। आता ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघाविषयी तुम्हाला काही गोष्टी सांगतो। हा ठाणे लोकसभा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेकडे नव्हता, हा होता भारतीय जनता पक्षाकडे। आता बाळासाहेबांना आग्रह केला, दिघे साहेबांनी बाळासाहेबांकडे आग्रह केला की हा ठाणे लोकसभा मतदारसंघ आम्ही निवडून आणू शकतो बाळासाहेब, इथे सगळ्यात जास्त नगरसेवक आपले, मग हा ठाणे लोकसभा मतदारसंघ हा आपल्याकडेच असायला हवा। दिघे साहेबांनी हट्टाने बाळासाहेबांकडून हा मतदारसंघ मागवून घेतला आणि शिवसेनेने हट्टाने तो निवडून आणून देखील दाखवला। त्यावेळेस प्रकाशजी परांजपे शिवसेनेचे ठाण्याचे पहिले खासदार झाले। तुम्हा सर्वांसमोर तो इतिहास आहे। प्रकाशजी परांजपे नंतर त्यांचे पुत्र ज्यावेळेस तिथे पोटनिवडणूक लागली, आनंदजी परांजपे, या आनंद परांजपेंना त्यावेळेस पोटनिवडणुकीत घवघवीत असं यश मिळालं आणि तो मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडेच राहिला। त्यानंतर आनंद परांजपे कुठे गेले तुम्ही सर्वांनी पाहिलं। एकनाथ शिंदेच्या राजकारणाने आनंद परांजपेंचा बळी घेतला। 2009 साली विद्यमान खासदारांचं म्हणजे आनंद परांजपेंचं तिकीट कापण्यात आलं। अशा प्रकारची एकनाथ शिंदेंनी व्यूहरचना केली, आनंद परांजपेंचं बरोबर तिकीट कापण्यात आलं आणि स्वतःच्या मर्जीतले स्वतःचे समर्थक विजय चौगुले यांना ते तिकीट देण्यात आलं 2009च्या लोकसभा निवडणुकांमध्ये। त्यावेळेस तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल विजय चौगुलेंचा 1 ते 1.5 लाख मतांनी पराभव झाला। त्यावेळेस संजीव नाईक, डॉक्टर संजीव नाईक राष्ट्रवादीतर्फे खासदार म्हणून ठाणे लोकसभेमध्ये निवडून आले। पुढच्या वेळेस मात्र शिवसेनेने विजय चौगुलेंना हे तिकीट दिलं नाही। त्याही वेळेस असा प्रचार करण्यात आला की विजय चौगुलेंच्या बाबतीत प्रचार नाही केला गेला, विजय चौगुलेंना मदत नाही केली गेली। हा प्रचार, हा अपप्रचार एकनाथ शिंदेंनी केला होता। ठीक आहे, पण 2014 साली शिवसेनेने पुन्हा विजय चौगुलेंना तिकीट दिलं नाही आणि ही सगळ्यात चांगली गोष्ट केली। 2014 साली त्यावेळेस राजनजी विचारे साहेब, आता राजन विचारे साहेबांबद्दल, शिवसेना नेते राजनजी विचारे साहेबांबद्दल तुम्हाला काय वेगळा त्यांचा परिचय करून देण्यात यावा। दिघे साहेबांच्या मुशीत वाढलेलं हे नेतृत्व, अगदी दिघे साहेबांचे पट्ट शिष्य म्हटलं तरी जराही वावगं ठरू नये असे हे राजनजी विचारे साहेब। त्यांनी अगदी तळापासून काम केलं शिवसेनेमध्ये। ते नगरसेवकही राहिले, ते महापौरही झाले, शिवसेनेमध्ये 2009 साली आमदार देखील राहिले। त्यानंतर तुम्ही विचार करा, 2014ला प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उतरले आणि राजनजी विचारे साहेब शिवसेना नेते यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं। 2014 साली शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे खासदार म्हणून देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाऊन बसले, संसदेत जाऊन बसले आणि भरघोस मतांनी आनंद परांजपेंचा त्यांनी त्यावेळेस पराभव केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आनंद परांजपेंना जवळपास 3.5 ते 4 लाख मतांनी पराभव पत्करावा लागला होता। ही वस्तुस्थिती आहे। 2019 साली ठाणे लोकसभा मतदारसंघ अशा प्रकारे गाजला महाराष्ट्रामध्ये, कारण 48 लोकसभा मतदार क्षेत्रांपैकी ठाणे हा एकमेव असा मतदारसंघ होता जिथे
दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला म्हणजे आनंद परांजपेंना जवळपास 3.5 ते 4 लाख मतांची शॉर्टेज होती. विचार करा, तुम्हाला वाटत असेल अनुकूल परिस्थिती होती, शिवसेनेचं ठाण आहे, अनुकूल परिस्थिती आहे. पण लक्षात घ्या, परिस्थिती जरी अनुकूल असली तरी माणसं प्रतिकूल होती. त्याही वेळेस एकनाथ शिंदेंनी काय खेळी केली होती माहितीये तुम्हाला? स्वतःच्या मुलाच्या प्रचारासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मी सांगतोय तुम्हाला, ठाण्यातून सगळी निवडणुकीची फळी ही कल्याणमध्ये कामाला लावली होती. कारण स्वतःच्या मुलाचा घवघवीत असा विजय व्हावा यासाठी सारी निवडणुकीची फळी ही कल्याणमध्ये कामाला लावली. ठाण्यामध्ये कुणालाच ठेवलं नाही. म्हणजे विचार करा तुम्ही, मला या गोष्टीचं नवल वाटतं, कोतं मन असावं पण किती असावं. सारं काही आपल्यालाच हवं, साऱ्या सत्ता आपल्याच घरात हव्यात. आपल्याकडे आमदारकी हवी, आपल्याकडे सारी महत्वाची खाती हवी, आपल्याकडे मंत्रीपद हवी आणि आपल्याच घरात मुलाला खासदारकी देखील हवी. याला म्हणतात कोत्या मनाचं लक्षण. एवढं सारं देऊन देखील तुम्ही पाहिलात सगळ्यांनी काय झालं. असो, आज तुम्हाला ज्या महत्वाच्या विषयावर मला माहिती द्यायची तो आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ. आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारे रवींद्र फाटकांचा बळी दिला जातोय. होय, मी अगदी जबाबदारीने शब्द वापरतो, बळी दिला जातोय. खरं पाहिलं तर शिवसैनिकांच्या डोक्यामध्ये रवींद्र फाटकांविषयी तेवढीच तिडीक आहे. कारण ज्या माणसाला बोलणी करण्यासाठी साहेबांनी दूत म्हणून धाडलं होतं, तुम्ही पाहिलं असाल, रवींद्र फाटकांना शेवटचं दूत म्हणून धाडलं होतं, ते रवींद्र फाटक तिकडेच राहिले. त्यामुळे शिवसैनिकांच्या डोक्यामध्ये ते आहेतच आहेत. पण ठीक आहे, काही का असे ना, एक बळीचा बकरा रवींद्र फाटकांचा होणार आहे. बरं, रवींद्र फाटकांचा हा बळीचा बकरा काही आज पहिल्यांदा होत नाहीये. मी तुम्हाला बरीचशी माहिती सांगणार आहे आज रवींद्र फाटकांविषयी. विचार करा, 2014 साली ज्यावेळेस शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटली होती, सगळ्यात प्रथम युती तुटली होती, ह्याच रवींद्र फाटकांना ठाण्यातून म्हणजे ठाणे विधानसभा क्षेत्रातून ज्यावेळेस आपण आमदारकीला उतरवलं होतं, त्यावेळेस संजय केळकर निवडून आले होते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर. या संजय केळकरांच्या विरोधात ज्यावेळेस रवी फाटक उभे होते, रवींद्र फाटक उभे होते, या रवींद्र फाटकांना पाडायचं काम, होय मी जबाबदारीने सांगतोय, रवींद्र फाटकांना पाडायचं काम भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त जर कुणी केलं असेल तर ते नरेश मस्केंना विचारा कुणी केलं, एकनाथजी शिंदेंना विचारा कुणी केलं. कारण रवींद्र फाटकांना पाडायचं काम हे स्वतः रवींद्र फाटक देखील जाणतात, हे स्वतः प्रताप सरनाईक देखील जाणतात कुणी केलं होतं रवींद्र फाटकांना पाडायचं काम. कसे कुठे बसून आडाके बेत आखले गेले होते रवींद्र फाटकांना पाडायचे. आज तेच फाटक यांचे गुणगान गातायत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे नेते वगैरे वगैरे म्हणत सुटले. ठीक आहे, हरकत नाही, तो त्यांचा भाग राहिला, आपण त्याच्यात अजिबात इंटरेस्टेड नाही. पण ह्यांचा अशा प्रकारे बऱ्याचदा कार्यक्रम करण्यात आलाय. आता तुम्हाला सांगतो नवीन काय, ह्या कहाणीमध्ये नवीन ट्विस्ट कुठून आलाय. ठाण्याची लोकसभा भारतीय जनता पक्ष, लक्षात घ्या, कधीही सर्वेशिवाय कुठलं काम करत नाही. आज साधं उदाहरण देतो तुम्हाला. झी 24 तासवर ज्यावेळेस एक सर्वे टाकण्यात आला होता, झी 24 तासवर ज्यावेळेस त्यांची अशी युतीची बोलणी झाली, शिंदे गट असेल, पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल किंवा भारतीय जनता पक्षामध्ये, की ठाण्याची